या परी जे भक्त येत आहे ऐकू. ऐकू येत आहे. या परी जे भक्त आपण पे मज जे देत तोची मी योगयुक्त परममानी. ज्ञानेश्वरीतील 12व्या अध्यायातील दुसऱ्या समासातील 39वी ओवी आहे ही. हे आज मुद्दाम इथे प्रवचन सेवेला घ्यायचं कारण असं की इथे निष्ठा आणि भगवंतांना किंवा सद्गुरूंना काय अपेक्षित आहे ह्याचं वर्णन माऊलींनी खूप सुंदर केलेलं आहे. माऊली म्हणतायत, मोठ्या खुबीनी सांगतायत की इया परी जे भक्त. इया परी म्हणजे कुठल्या परी, कुणाच्या परी, तर ते सांगताना माऊलींनी असं सांगितलेलं आहे की माऊली म्हणतात की भक्त कोण आहे, तर संपूर्ण शरणागत जो असतो, संपूर्ण शरणागती पत्करून जो देवाला किंवा सद्गुरूंना शरण जातो त्याला भक्त असं म्हणावं असं माऊली म्हणतात. मग आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा आहे बघा. आता आपण सगळ्यांनी मिळून इथे आज योगीराज गोळवणी महाराजांचं एवढं पूजन केलं, पादुका पूजन केलं. हे सगळं झाल्यानंतर गुरुजींनी आपल्याला सांगितलं असेल इदन्न मम, हे जे काही मी केलेलं आहे हे माझं काही नाही आहे आणि मी सगळं इथे देवांच्या चरणी, गुरूंच्या चरणी हे मी सगळं अर्पण करतोय. खरं म्हणजे भगवंताकडून असा प्रश्न ज्या वेळेला अर्जुनाला आला की या परी जे भक्त आपण पे मज देत तेची मी योगयुक्त परममानी, हा जेव्हा प्रश्न भगवंतांनी विचारला अर्जुनाला की भक्त कोण आहे, श्रेष्ठ भक्त कोणाला म्हणावं, हा जेव्हा प्रश्न विचारला त्यावेळेला अर्जुनाच्या मनामध्ये एक अशी कल्पना आली की मी तर आहेच भक्त, मी तर स्वतःला भक्त मानतोच, पण द्रौपदी कुठे कमी पडली होती. पण द्रौपदीने ज्या वेळेला धावा केला त्यावेळेला मी सगळी वस्त्र पुरवली. मी तर पूर्ण शरणागत आहे आणि मी भगवान विष्णूंचा, भगवान श्रीहरीचा मी पूर्ण दास्य आहे आणि मी त्यांचाच भक्त आहे, असं ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला अर्जुनाच्या मनामध्ये थोडीशी एक किलमिश आलं आणि अर्जुनाने असं सांगितलं की माझ्या मनामध्ये थोडासा तरी अहंकार अजून आहे आणि माझा तो अहंकार जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मी पूर्ण शरणागत तुम्हाला आहे किंवा मी पूर्ण शरणागती माझे परमेश्वरापाशी किंवा भगवंतापाशी आहे असं मानत नाही, असं ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला मात्र भगवंतांना दया आलेली आहे. भगवंत म्हणतात की तेची मी योगयुक्त परममानी. ज्या शिष्यानी किंवा ज्या पामर भक्तांनी ज्या वेळेला भक्त परमेश्वराला किंवा सद्गुरूंना शरण जातो आणि त्यावेळेला मी म्हणतो की माझा अहंकार, मनोभावे हे सगळं मी तुम्हाला, माझी काया मन वाचा सगळं देवाला तुम्हाला अर्पण केलेलं आहे, असं ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला त्याचा योग आणि त्याचा क्षेम चालवण्याचं कार्य हे भगवंत करतात, सद्गुरू करतात. भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे बघा, अनन्यश्चिंतयन्तो माम योजना परिव्राजते तेषाम नित्य भक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम. म्हणजे अनन्य भावाने जे भक्त मला शरण येतात, कुठल्याही प्रकारची आढ किंवा आढी किंवा कुठल्याही प्रकारची मनामध्ये अहंकार न ठेवता जे मला शरण येतात त्यांचा योगही मी चालवतो आणि त्यांचा क्षेमही मी चालवतो, असं भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये प्रतिवचन दिलेलं आहे. या प्रतिवचनाच्या बाबतीत एक गोळवणी महाराजांच्याच जीवनामध्ये घडलेली एक घटना अशी आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की योगीराज गोळवणी महाराज हे ड्रॉइंगचे उत्तम टीचर होते आणि त्यांची चित्रकला ही खूप सुंदर होती आणि ते मुंबईला जे आर्ट ऑफ स्कूलमध्ये जेव्हा शिकायला आले त्यावेळेला काही कारणानंतर त्यांना त्यांच्या बंधूंनी घरी बोलावून घेतलं आणि त्यांना इथली डिग्री मिळाली नाही. कला अंगात होती, उपदत्त ते भगवान दत्तात्रयांचेच अवतार होते, त्यांना पूर्ण ड्रॉइंग किंवा चित्रकला ही पूर्ण उपजत होती. पण
ऐहिक दृष्टीने किंवा व्यवहार दृष्टीने जे सर्टिफिकेट पाहिजे, जे डिग्री पाहिजे, ती त्यांना घेता आली नाही. कारण त्यांना गावी जावं लागलं घरची काही अडचण असल्यामुळे. आणि घरी गेले, तिथली काही अडचण निवारण झाली. मग नंतर त्यांना परत मुंबईला काही शिकायला यायला जमलं नाही. पुढे मग ते बार्शीला ड्रॉइंग टीचर म्हणून नोकरीला लागले. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्या चरित्रामध्ये ह्या सगळ्या कथा आलेल्या आहेत. आणि बार्शीनंतर मग ते पुण्याला आले. आणि पुण्याला आल्यानंतर पुण्याच्या नुमवीमध्ये चित्रकलेचे शिक्षक म्हणून त्यांनी नोकरी पत्करली. आणि तिथे नोकरी करत असताना काही काळ गेल्यानंतर त्या नुमवीची जी मॅनेजमेंट होती, त्या मॅनेजमेंटने असं त्यांना सांगितलं की गुळवणी मास्तर, तुमच्याकडे जर काही सर्टिफिकेट असेल तर ते आम्हाला प्रदान करा. कारण तुमचं जर सर्टिफिकेट आलं तर आता आम्ही तुम्हाला इथे नोकरीवर ठेवू शकतो. आणि जर ते तुम्ही 4 जून काहीतरी मुदत त्यावेळेस दिली की अमुक दिवसामध्ये आम्हाला ते आणून द्या तुमचं प्रमाणपत्र. दुसऱ्या दिवशी सकाळी गुरु महाराज घरी आले. स्वतः सगळं साधन वगैरे केलं, स्नान संध्या झाली आणि त्यांच्या गुरुच्या समोर उभारले परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आणि परमहंस परिव्राजकाचार्य लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज. ह्या गुरुद्वयांसमोर हे महाराज उभारले आणि त्यांनी प्रार्थना केली. दोघांनी हात जोडले दोघांच्या समोर महाराजांनी आणि सांगितलं की आज मला नोकरी काय, माझं काय ठेवायचं, योगक्षेम सगळं तुम्ही बघा. मी आज नोकरी सोडणार आहे. आणि ते ज्या वेळेला शाळेमध्ये आले आणि त्यांनी सांगितलं की मी काही प्रमाणपत्र माझ्याजवळ नाही, पण माझ्याजवळ कला उत्तम आहे. पण तुमचा नियम जर असेल की प्रमाणपत्र दाखवल्याशिवाय जर तुम्हाला नोकरीत ठेवता येत नसेल तर माझा योगक्षेम वाहणारे माझे सद्गुरू समर्थ आहेत. म्हणून त्यांनी तिथे राजीनामा दिला आणि मग ते घरी आले. त्या दिवसापासून त्यांचं आध्यात्मिक कार्य हे 10 पटीने वाढलं असं सांगतात. म्हणजे आपण नेहमी म्हणतो बघा व्यवहारात, जे होतंय ते चांगल्याकरता होतंय, जे झालंय ते चांगल्याकरता होतंय. म्हणून योगक्षेम चालवण्याचं सगळं कार्य पूर्ण शरणागती जर असेल तर भगवंत आणि सद्गुरू ते कशा प्रकारे पार पाडतात याचं आपल्याच महाराजांचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. आपण ज्या परंपरेचे पायिक आहोत, आपण सगळे ज्या शक्तिपात संप्रदायाचे दीक्षित आहोत, यामध्ये आपल्याला काही करायचं नाहीये. गुळवणी महाराज खूप चांगलं सांगायचं की शांत बसा, डोळे झाका आणि पाहत राहा. म्हणजे मग ह्याच्यामध्ये आपल्याला काही करायचंय का हो? आपल्याला फक्त बसायचंय. बसून फक्त काय होतंय, काय क्रिया होत आहेत, काय सद्गुरू आपल्याकडून क्रिया करून घेत आहेत किंवा ती भगवती शक्ती आपल्याला कशा क्रिया करवते हे फक्त अनुभवायचंय. आजही दीक्षादानाचं काम, माझं तर असं ठाम मत आहे की दीक्षादानाचं असू दे किंवा सगळ्या आपल्या संप्रदायातल्या सगळ्या शिष्यांचं, भक्तांचं किंवा गुरु महाराजांना जे शरण जातात, गुळवणी महाराजांना, त्या सगळ्यांचं क्षेम कार्य किंवा दीक्षा कार्य आजही योगीराज गुळवणी महाराजच चालवतात असं म्हणलं तर फार मोठं वावगं होणार नाही. कारण त्यांची शक्तीच हे सगळं कार्य करते. कारण ही सगळी शक्ती कंट्रोल करायचं काम आणि चॅनलाइज करायचं काम हे योगीराज गुळवणी महाराज करतायत. ह्याचं प्रत्यक्ष वासुदेव निवासमध्ये घडलेले मी 3 उदाहरणं तुम्हाला आत्ता सांगणार आहे. एकदा मार्गशीर्ष महिना होता, दत्त जयंतीचा उत्सव होता. वासुदेव निवास आपल्या सगळ्यांना पुण्यामध्ये माहिती आहे. आणि वासुदेव निवासमध्ये अशी प्रथा आहे, गुरु महाराज असल्यापासूनची ती प्रथा आहे की दत्त जयंतीच्या दिवशी आधी 7 दिवस अखंड धून करतात दिगंबराची आणि त्याच्या पाळ्या ठरलेल्या असतात. ह्या 4 तासात कोण यायचं, ह्या 4 तासात कोण यायचं, त्याच्यानंतर कोण येणार, अशी नावं दिलेली असतात भक्तांची. आणि त्याप्रमाणे लोक येऊन दिगंबराची धून अखंड 24 तास चालू असते त्या सप्ताहामध्ये. आणि ही ज्या वेळेला चालू होती त्यावेळेला एके दिवशी एके रात्री 2:30-3च्या सुमारासमध्ये तिथे जे धून वाजवत होते, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हे धून जे भक्त म्हणत होते त्यांना लघुशंकेला जायची घाई झाली आणि त्यांना वाटलं की आता काय रात्री कोण बघणार आहे. म्हणून ती वीणा त्याने खाली ठेवली आणि ते कार्य करायला गेले. योगीराज गुळवणी महाराज वरून खाली चालत आले असं सांगतात आणि स्वतः त्याने ती वीणा घेतली आणि तो गृहस्थ, तो भक्त येईपर्यंत स्वतः दिगंबराची धून म्हणत बसलेले होते. म्हणजे आजही गुरु महाराज वासुदेव निवासमध्ये किंवा सर्वत्र स्मृतुर्गामीचं भक्तानाम अशा स्वरूपांचे महात्मे आहेत. ते तुम्ही फक्त त्यांचं स्मरण करा,
तुमच्या समोर येतील आणि तुमच्या अडचणी दूर करतील. हे एक उदाहरण दत्त जयंतीचं आम्ही पाहिलं. दुसरं उदाहरण असं आहे की वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची काल परवा पुण्यतिथी झाली, मागच्या महिन्यामध्ये, एक 8-10 दिवसापूर्वी. आणि वासुदेव निवासमध्ये आम्ही साधारण 300 ते 350 लोकांचा स्वयंपाक केलेला होता, अन्न शिजवलेलं होतं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की गुरु महाराजांच्या कृपेने त्या दिवशी 700 पान झालं, 700 ते 750 पान झालं. हे पान कुठून झालं, अन्न कुठून वाढलं आणि हे कशा लोकांना प्रसाद मिळाला हे फक्त योगीराज गोळवणी महाराजांनाच ठाऊक किंवा त्या शक्तीलाच ठाऊक. हा दुसरं उदाहरण मी दिलं. याच्यामध्ये अंधश्रद्धा नाही आहे. मुळात श्रद्धा ही अंध असूच शकत नाही. आपण ज्या वेळेला आपण फिजिक्समध्ये नेहमी शिकलोय बघा की व्हेनेवर देर इज द चेंज इन द मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ द कॉईल देन अन इंड्युस्ड EMF इज प्रोड्युस्ड. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ज्याला आपण म्हणतो तो केव्हा प्रोड्यूस होतो, त्या कॉईलला म्हणजे त्या शक्तीला, आधार शक्तीला ज्या वेळेला तो इंड्युस्ड EMF जेव्हा निर्माण होतो त्यावेळेला व्हेनेवर देर इज द चेंज इन द मॅग्नेटिक फ्लक्समध्ये चेंज व्हायला लागले की त्याला असोसिएट असणाऱ्या सगळ्या शक्ती कार्य करायला लागतात. हे जसं विज्ञानामध्ये आपण शिकलो, फिजिक्समध्ये जसं आपण शिकलो, तीच शक्ती आपल्या इथे सगळे कार्य करतीये. आणि तिसरं उदाहरण असं घडलं की दत्त महाराज कवीश्वरांची पुण्यतिथी होती आणि अनेक भक्त मुंबईचे आता वासुदेव निवासमध्ये यायला लागलेले आहेत, येत जातात राहतात. आणि त्या दिवशी प्रचंड गर्दी होती पुण्यतिथीच्या दिवशी. आणि काही लोकांच्या मनामध्ये असं आलं की दत्त महाराजाचं आता स्थान इथे आहे का नाही, अशा प्रकारची ज्या वेळेला विकल्प मनामध्ये आला त्यावेळेला गुरु महाराजांच्या शेजारी दत्त महाराजांची जी रूम आहे तिथे साखरेच्या पुढे त्यांच्या पायापाशी येत होत्या आणि 10-12 भक्तांना तिथून साखर मिळालेली आहे. यामध्ये अतिशयोक्ती काहीही नाही. मागच्या म्हणजे माघ महिन्यात घडलेली ही घटना आहे. दत्त महाराजांची जेव्हा पुण्यतिथी असते त्यावेळेस घडलेली घटना आहे. म्हणजे योगीराज गोळवणी महाराज, ब्रह्मश्री दत्त महाराज आणि योग तपस्वी नारायण काका ढेकणे महाराज, ह्या सगळ्यांच्या शक्त्या, ह्या सगळ्यांची दिव्यत्व, ह्या सगळ्यांची पुण्याई ही वासुदेव निवासमध्ये एकवटलेली आहे. आणि तिथूनच सगळं कार्य हे चाललेलं आहे असं आमचं मत आहे. असा सगळ्या ह्या भगवंताशिवाय किंवा सद्गुरूंशिवाय कुणाचंही काहीही चालत नाही. आपण म्हणतो की झाडाचं पान सुद्धा भगवंताच्या किंवा सद्गुरूंच्या इच्छेशिवाय हलत नाही. आणि हे सर्व समर्थ असे हे श्री भगवंत जे आहेत, या भगवंताचा जर आश्रय आपण घेऊन राहिलो, या सद्गुरूंचा जर आश्रय आपण घेऊन राहिलो तर माऊलींनी या आश्रयाला खूप सुंदर नाव दिलेलं आहे. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हणतात की याला अनन्य योग असं म्हटलेलं आहे माऊलींनी. म्हणजे अंतःकरणपूर्वक भगवंताची किंवा भगवत स्वरूप सद्गुरूंची केलेली सेवा किंवा केलेली जी भक्ती आहे याला अनन्य योग असं म्हणतात. याचं एक सुंदर उदाहरण नारद मुनींचं असं सांगतात की नारद मुनींना असं वाटलं की मीच जगामधला सर्वात श्रेष्ठ भगवत भक्त आहे. माझ्यासारखा भक्त कोणी आहे का? मी सारखं नारायण 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 सारखं भगवान विष्णूंचं मी नामस्मरण करत असतो. माझ्यासारखा कोणी भक्त आहे का? आणि मी त्यांचंच ध्यान करत असतो. ध्यान सुद्धा कसं करतो? शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम, अशा प्रकारचं जे शास्त्रकारांनी वर्णन केलेलं आहे त्या प्रकारे मी सगळं ध्यान करत असतो. परंतु माझ्यासारखा श्रेष्ठ भक्त नाही असं म्हणल्यानंतर भगवंताला वाटलं की ह्याला जरा थोडासा अहंकार झालाय, याला गर्व झालाय. म्हणून त्याने असं सांगितलं की भगवंताने विचार केला की ह्याचा गर्व हरण आपण केलं पाहिजे. म्हणून त्याने नारद मुनींना बोलवून घेतलं आणि सांगितलं की मुनीश्वर, आता तुम्ही इकडे तिकडे कुठेही जायचं नाही म्हणाले. तुम्ही माझ्याबरोबर आलात ना, आता आपण जरा मृत्यूलोकामध्ये जाऊ. ज्या वेळेला मी श्रीकृष्ण रूपामध्ये अवतार घेणार आहे त्यावेळेला आपण मृत्यूलोकामध्ये जाऊ आणि तुम्ही माझ्याबरोबर द्वारकेलाच राहायचं. असं ज्या वेळेला सांगितलं तेव्हा बांधले गेले भगवंताच्या वचनामुळे नारद मुनी बांधले गेले. कारण नाही म्हणावं तर देवांची आज्ञाचं कोण पालन करायलाच पाहिजे, आणि हो म्हणावं तर ह्यांना एका ठिकाणी थांबायची कधी सवयच नव्हती, सारखं त्रिभुवनात फिरायचं. आणि होता होता ह्यांचा ज्या वेळेला त्या द्वारकेमध्ये आले, द्वारकेमध्ये 2, 4, 8 दिवस झाल्यानंतर रुक्मिणी मातेने विचारलं की म्हणाले महाराज
मुनीश्वरा, आपण त्रिभुवनामध्ये आपला संचार आहे, आज आपण द्वारकेमध्ये 4-8 दिवस झालं राहिलेले आहात, काय कारण आहे द्वारकेमध्ये राहायचं? मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं की माते, मला भगवंताची आज्ञा अशी आहे की जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत तुम्ही माझं ध्यान करायचंय. मग नाम श्रेष्ठ का ध्यान श्रेष्ठ ह्याच्यामध्ये मला अडकवलंय म्हणाले. आणि मग ही सगळी भगवंताची माया होती. आणि ज्या वेळेला नारद मुनींना हे समजून चुकलं की आपला भ्रम झालेला आहे आणि आपणच सर्वश्रेष्ठ भक्त आहोत, असं ज्या वेळेला आपल्या मनामध्ये अहंकार आला, त्यामुळे भगवंतांनी आपली परीक्षा पाहण्याकरता आपल्याला इथे अडकवलंय. हे पाहिल्यानंतर मात्र भगवंताला शरण गेले. ते आपल्या अहंकारासह नारद मुनी शरण गेले आणि भगवंतांना त्यांनी सांगितलं की मी आपल्याला शरण आलोय, माझा अहंकार आहे, माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आपले भक्त या त्रिलोकामध्ये आहेत, कृपया मला माफ करा. म्हणून त्यांनी त्यांची माफी मागितली. आणि मग तिथून ध्यानयोग भगवंतांनी प्रत्यक्ष म्हणजे नारद मुनींना ते सांगितलेलं आहे. म्हणजे आपण ज्या संप्रदायाचे पायिक आहोत, ज्या मार्गावरून आपण चालतोय, शास्त्रकार असं सांगतात की नाथ संप्रदायापासून ही सगळी दीक्षेची आपल्याकडे विद्या आली. पण प्रत्यक्ष भगवंतांनी नारद मुनीला सुद्धा ह्या ध्यानयोगाचं मर्म आणि ह्या ध्यानयोगाचं महात्म्य सांगितलेलं आहे. याचे दाखले ज्ञानेश्वरीमध्ये किंवा तत्सम सगळ्या ग्रंथामध्ये मिळतात. असो, फार वेळ घेत नाही, 1 वाजून गेलेला आहे. एकच फक्त एक उदाहरण सांगतो, मुंबईतलंच घडलेलं आहे म्हणून सांगतो की मुंबईचे एक सद्गृहस्थ होते, त्यांचं नाव पण त्याच्यामध्ये आलेलं आहे, त्या कथेमध्ये सांगायला हरकत नाही. नामजोशी नावांचे एक योगीराज गुळवणी महाराजांचे परमभक्त होते. ते फार मानत असत गुळवणी महाराजांना. त्यावेळेस गुळवणी महाराज पण देहात होते आणि ते सारखी भक्ती करायचे गुळवणी महाराजांची. आणि एकदा दादरलाच फिरत असताना कुठेतरी त्यांना खूप सुंदर पादुका दिसल्या. त्या पादुका दिसल्यानंतर त्यांना वाटलं की आपण ह्या गुळवणी महाराजांच्या म्हणजे आपल्या गुरु महाराजांच्या पादुका आहेत असं समजून याच्यावर सगळ्या उपचार करावेत. म्हणून त्यांनी ते पादुका विकत घेतल्या आणि एक 15 पैशात, त्यावेळेला 15 पैशाला पोस्ट कार्ड होतं, आता 50 पैसे का रुपयाला आहे, पण त्यावेळेला 15 पैशाला पोस्ट कार्ड होतं. त्यांनी गुरु महाराजांना वासुदेव निवासमध्ये पत्र लिहिलं की असं अशा आम्ही पादुका घेतलेल्या आहेत आणि महाराज आम्ही रोज त्याच्यावर त्या आपल्याच पादुका आहेत असं समजून सर्व उपचार करतोय. गुरु महाराजांना ते पत्र वाचलं, त्यांना वाटलं अरे हा काय करतोय. मग ते ज्या वेळेला मुंबईमध्ये आले त्यावेळेला त्यांनी त्यांना सांगितलं की ह्या पादुका माझ्या नाहीत, आधी कोणीतरी वापरलेल्या आहेत ह्या पादुका, त्यामुळे कृपया आता ह्या पादुका तू माझ्या पादुका म्हणून इथे ठेवू नको किंवा त्याचे पूजन अर्चन काही करू नको. पण भाव असतो, श्रद्धा असते. बरं ठीक आहे महाराज म्हणाले, तेवढ्यापुरतं त्याने हो म्हणाले. आणि महाराज ज्या वेळेला परत पुण्याला गेले त्यावेळेला त्यांनी परत त्याचं पूजन चालू केलं त्या पादुकांचं. म्हणजे गुरुच्या आज्ञेचं पालन करावं. गुरुच्या आज्ञेचा आपण जर धिक्कार केला तर कशा प्रकारचे भोग भोगायला लागतात ह्याचं उदाहरण आहे. आणि नंतर काही काळानंतर त्या गृहस्थाच्या बायकोची नोकरी गेली, मुलाची नोकरी गेली, अन्नदशा झाली. आणि मग हे कशामुळे झालं हे ज्या वेळेला त्यांना प्रश्न पडला त्यावेळेला त्याने परत आघाडी उपाय सुरू केला. कडत्त पाणी घेतलं, त्याच्यात अत्तर घातलं आणि सारखं त्या पादुकावर संतत धार लावली की माझं हे सगळं दुःख दूर होऊ द्या महाराज, तुम्हीच माझे तारणहार आहात. आणि महाराज त्यावेळेला तिथून पुण्याहून आषाढीला ह्याला गेले होते, पंढरपूरला चालले होते. आणि मध्ये अकलूज म्हणून एक गाव लागतं, त्या अकलूजला मुक्कामाला होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या वेळेला उठले त्यावेळेला महाराजांचे पाय असे सुजलेले होते. केशवराव जोशी आणि तत्सम त्या प्रकारचे जवळचे जे शिष्य होते महाराजांचे, त्यांनी विचारलं की महाराज तुमचे पाय का सुजलेत एवढे. तर त्यांनी सांगितलं की मुंबईच्या नामजोशांना फोन लावा, ताबडतोब लाइटनिंग कॉल लावा आणि मी मुंबईला येतोय म्हणून सांगा. आणि पंढरपूरचं दर्शन घेऊन ज्या वेळेला महाराज मुंबईला आले त्या सद्गृहस्थांच्या दारात आल्याला महाराज कधी चिडलेले कोणी पाहिलं नव्हतं. पण महाराज मोठ्याने ओरडले, अरे गाढवा, ती आधी गरम पाण्याची धार बंद कर पादुकावरची. आणि ती ज्या वेळेला धार बंद केली आणि त्यावेळेला मग त्यांनी संकल्प विकल्पाने त्यांची सगळी जे गतनष्ट ते लभ्यते म्हणतात तसं स्वतःच्या संकल्पाने त्या शिष्याचं जे सगळं गेलं होतं ते परत त्याला मिळवून दिलं आणि सांगितलं की गुरु आज्ञेशिवाय तू इथून पुढे काही करू नको, त्या पादुका माझ्या नाहीत, त्यामुळे त्या कोणाला तरी दान कर किंवा कुठल्या तरी मंदिरात नेऊन दे. अशा प्रकारचे ज्या वेळेला प्रत्यक्ष घडलं आणि त्यांना सांगितलं. थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की आपलं जे काही दुःख आहे, आपलं जे काही सुख आहे ते सगळं आपण सद्गुरूंच्या चरणी विदित करावं आणि त्यांची आज्ञा पालन करावी. त्यांचा अनुग्रह आपल्याला श्रेष्ठ असतो, त्यांचं अनुकरण करू नये किंवा आपण आपल्या मनानेच कल्पून हे माझे असेच असतील असं समजून कुठलेही उपचार करू नयेत असं शास्त्र सांगतं.
त्यामुळे माऊलींनी सांगितल्याप्रमाणे की अनन्य भक्ती जे असेल, जे शरण येतील त्याचं रक्षण हे सद्गुरू आणि भगवंत प्रत्यक्ष करतात. एवढंच बोलून मी इथे थांबतो, कारण वेळ खूप झालेला आहे. आता परत भाऊ महाराजांचा आशीर्वाद आपल्याला आशीर्वाद पण मिळणार आहेत. एवढं थांबून थांबतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कायेन वाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वरात् करोमि यज्ञं सकलंतरस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजेत्. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. विठ्ठल 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 विठ्ठल. परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज की जय. सद्गुरु योगीराज गुळवणी महाराज की जय. ब्रह्मश्री दत्त महाराज की जय. योग तपस्वी काका महाराज की जय. सब संतन की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.